नमस्कार मित्रांनो, तुम्हाला इंग्लिश बोलताना प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्समध्ये कन्फ्युजन होतो का? आय गो, आय एम गोईंग, आय हॅव गॉन, आय हॅव बीन गोईंग यापैकी कोणते सेंटेन्स कधी वापरायचे हे समजत नाही का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण इंग्लिशमधल्या सर्व 12 टेन्सेस अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. प्रत्येक टेन्ससाठी आपण पाहणार आहोत फॉर्म्युला, वापर कधी करायचा आणि एक्झाम्पल्स. तर चला सुरुवात करूया. पहिला टेन्स आहे प्रेझेंट टेन्स, म्हणजेच वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार आहेत: सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सर्वात आधी आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. हा टेन्स आपण दररोजच्या सवयी, रुटीन, फॅक्ट्स, जनरल ट्रूथ्स आणि नियमितपणे होणाऱ्या गोष्टींसाठी वापरतो. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्बचा पहिला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. पण ही, शी, इट किंवा सिंग्युलर सब्जेक्टसोबत वर्बला एस किंवा एस लागतो. उदाहरणार्थ, आय गो टू स्कूल एव्हरी डे, मी दररोज शाळेत जातो. इथे गो हे वर्बचे पहिले फॉर्म आहे. आणखी एक, शी गोज टू स्कूल एव्हरी डे, ती दररोज शाळेत जाते. इथे शी असल्यामुळे गोचे गोज झाले. आणखी एक एक्झाम्पल, आय ड्रिंक टी एव्हरी मॉर्निंग, मी दररोज सकाळी चहा पितो. आणि जनरल ट्रूथसाठी द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. म्हणून लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे हॅबिट, रुटीन, फॅक्ट किंवा जनरल ट्रूथसाठी. आता पाहूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स एखादी ॲक्शन आता सुरू आहे हे सांगण्यासाठी वापरतो. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस ॲम किंवा इज किंवा आर प्लस वर्बला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ, आय एम स्टडिंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकत आहे. इथे ॲक्शन आत्ता सुरू आहे. शी इज कुकिंग फूड, ती जेवण बनवत आहे. दे आर प्लेईंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत. लक्षात ठेवा, आय असेल तर ॲम, ही, शी, इट असेल तर इज, यू, वी, दे असेल तर आर. आणखी एक एक्झाम्पल, ही इज वॉचिंग टी व्ही, तो टी व्ही पाहत आहे. म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस केव्हा वापरतो आपण? जेव्हा ॲक्शन आता सुरू आहे हे सांगण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. आता आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा टेन्स एखादे काम पूर्ण झाले आहे हे सांगण्यासाठी वापरतो. विशेषतः त्याचा रिझल्ट प्रेझेंटमध्ये महत्त्वाचा असेल तेव्हा. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव प्लस वर्बचा तिसरा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. चला एक्झाम्पल्स पाहूया. आय हॅव फिनिश्ड माय वर्क, मी माझे काम पूर्ण केले आहे. शी हॅज इटन लंच, तिने जेवण केले आहे. दे हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. इथे लक्षात ठेवा, आय, यू, वी आणि दे सोबत हॅव आणि शी, ही आणि इट सोबत हॅज आणि वर्बचे तिसरे फॉर्म वापरायचे. आणखी काही एक्झाम्पल्स पाहूया. आय हॅव रिटन अ लेटर, मी एक पत्र लिहिले आहे. शी हॅज गॉन टू मुंबई, तो मुंबईला गेला आहे. आता आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स एखादी ॲक्शन भूतकाळात सुरू झाली आणि अजूनही सुरू आहे हे सांगण्यासाठी वापरतो. यामध्ये आपण अनेकदा फॉर किंवा सिन्स वापरतो. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅज बीन किंवा हॅव बीन प्लस वर्बला आय एन जी प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. उदाहरणार्थ, आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 2 hours, मी 2 तासांपासून इंग्रजी शिकत आहे. इथे ॲक्शन 2 तासांपूर्वी सुरू झाली आणि अजूनही सुरू आहे. शी हॅज बीन वर्किंग हिअर सिन्स 2020, ती 2020पासून इथे काम करत आहे. दे हॅव बीन वेटिंग फॉर ॲन अवर, ते 1 तासापासून वाट पाहत आहेत. लक्षात ठेवा, सिन्स म्हणजे सुरुवातीची वेळ. उदाहरणार्थ, सिन्स मंडे, सिन्स 2020, सिन्स मॉर्निंग. आणि फॉर म्हणजे किती कालावधी. उदाहरणार्थ, फॉर 2 hours, फॉर 3 days, फॉर 5 hours. आता आपण पास्ट टेन्सकडे वळूया. पास्ट टेन्सचे सुद्धा 4 प्रकार आहेत: सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिंपल पास्ट टेन्स एखादी ॲक्शन भूतकाळात पूर्ण झाली हे सांगण्यासाठी वापरतो. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्बचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ,
आय वॉच्ड अ मूवी येस्टरडे. मी काल एक मूवी पाहिला. शी वेंट टू स्कूल. ती शाळेत गेली. दे प्लेड क्रिकेट. त्यांनी क्रिकेट खेळले. इथे वर्बचे दुसरे फॉर्म वापरले. गोचे झाले वेंट, इटचे होते एट, कमचे होते केम, सीचे होते सॉ आणि प्लेचे होते प्लेड. आणखी एक एक्झाम्पल, आय व्हिजिटेड मुंबई लास्ट वीक. मी गेल्या आठवड्यात मुंबईला भेट दिली. आता आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स भूतकाळातील एखाद्या विशिष्ट वेळी ॲक्शन सुरू होती हे सांगण्यासाठी वापरतो. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर प्लस व्हीला आय एन जी म्हणजे वर्बला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ, आय वॉज वॉचिंग टी व्ही. मी टी व्ही पाहत होतो. शी वॉज कुकिंग डिनर. ती रात्रीचं जेवण बनवत होती. दे वेअर प्लेईंग क्रिकेट. ते क्रिकेट खेळत होते. लक्षात ठेवा, जेव्हा आय, ही, शी किंवा इट असेल त्याच्यासोबत वॉज वापरायचे आणि यू, वी आणि दे असेल त्याच्यासोबत वेअर वापरायचे. आणखी एक एक्झाम्पल, आय वॉज स्लिपिंग व्हेन यू कॉल्ड मी. तू मला फोन केला तेव्हा मी झोपत होतो. इथे झोपण्याची ॲक्शन सुरू होती आणि त्याच वेळी फोन आला. आता आहे पास्ट परफेक्ट टेन्स. हा टेन्स तेव्हा वापरतो जेव्हा भूतकाळात दोन ॲक्शन्स झाल्या आणि त्यापैकी एक ॲक्शन दुसऱ्या ॲक्शनच्या आधी पूर्ण झाली होती हे सांगण्यासाठी. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्बचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट. इथे सर्व सब्जेक्टसोबत हॅड वापरतो. उदाहरणार्थ, आय हॅड फिनिश्ड माय वर्क बिफोर ही अराइव्ड. तो येण्यापूर्वी मी माझे काम पूर्ण केले होते. इथे दोन ॲक्शन्स आहेत. पहिली, माझे काम पूर्ण झाले. दुसरी, तो आला. आधी झालेले काम हॅड फिनिश्ड. आणखी एक एक्झाम्पल, शी हॅड लेफ्ट बिफोर आय रीच दी स्टेशन. मी स्टेशनवर पोचण्यापूर्वी ती निघून गेली. आणखी एक एक्झाम्पल, दे हॅड इटन डिनर बिफोर दी मूव्ही स्टार्टेड. मूव्ही सुरू होण्यापूर्वी त्यांनी डिनर केले होते. आता आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स एखादी ॲक्शन भूतकाळात काही काळापासून सुरू होती आणि नंतर दुसरी पास्ट ॲक्शन घडली हे सांगण्यासाठी वापरतो. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस व्हीला आय एन जी प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. उदाहरणार्थ, आय हॅड बीन स्टडिंग फॉर 2 hours बिफोर माय फ्रेंड केम. माझा मित्र येण्यापूर्वी मी 2 तासांपासून अभ्यास करत होतो. इथे अभ्यासाची ॲक्शन आधी सुरू झाली होती आणि काही काळ चालू होती. आणखी एक एक्झाम्पल, शी हॅड बीन वर्किंग देअर फॉर 5 years बिफोर शी रिझाईन्ड. तिने राजीनामा देण्यापूर्वी ती तिथे 5 वर्षांपासून काम करत होती. टेन्सचा तिसरा टाईप आहे तो म्हणजे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्सचे 4 प्रकार आहेत. सिम्पल फ्युचर टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सिम्पल फ्युचर टेन्स भविष्यात होणारी ॲक्शन सांगण्यासाठी वापरतो. ह्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल प्लस व्हीचे पहिले रूप प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ, आय विल कॉल यू टुमारो. मी तुला उद्या फोन करेन. शी विल कम टुमारो. ती उद्या येईल. दे विल हेल्प अस. ते आम्हाला मदत करतील. आय विल लर्न इंग्लिश. मी इंग्रजी शिकेन. लक्षात ठेवा, विल प्लस वर्बचे पहिले रूप. उदाहरणार्थ, विल गो, विल कम, विल इट, विल स्टडी. आता आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स भविष्यातील एखाद्या विशिष्ट वेळी ॲक्शन सुरू असेल हे सांगण्यासाठी वापरतो. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस व्हीला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ, आय विल बी स्टडिंग ॲट 8 PM. रात्री 8 वाजता मी अभ्यास करत असेन. शी विल बी वर्किंग टुमॉरो मॉर्निंग. ती उद्या सकाळी काम करत असेल. दे विल बी ट्रॅव्हलिंग नेक्स्ट वीक. ते पुढच्या आठवड्यात प्रवास करत असतील. आता आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. हा टेन्स भविष्यातील एखाद्या ठराविक वेळेपूर्वी ॲक्शन पूर्ण झालेली असेल हे सांगण्यासाठी वापरतो. याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे V3 प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ, आय विल हॅव फिनिश्ड माय वर्क बाय 6 PM. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी माझे काम पूर्ण केलेले असेल. शी विल हॅव रिच्ड होम बाय देन. तोपर्यंत ती घरी पोहोचलेली असेल. दे विल हॅव कम्प्लिटेड दी प्रोजेक्ट बाय मंडे. सोमवारपर्यंत त्यांनी प्रोजेक्ट पूर्ण केलेला असेल.
इथे बाय म्हणजे एखाद्या डेडलाईन किंवा वेळेपूर्वी. आता आपला शेवटचा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा टेन्स भविष्यातील एखाद्या ठराविक वेळेपर्यंत ॲक्शन किती काळापासून सुरू असेल हे सांगण्यासाठी वापरतो. फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस व्हीला ING प्लस सिन्स किंवा फॉर प्लस टाईम. उदाहरणार्थ बाय नेक्स्ट मंथ आय विल हॅव बीन वर्किंग हिअर फॉर 5 years. पुढच्या महिन्यापर्यंत मला इथे काम करताना 5 वर्षे पूर्ण झालेली असतील. बाय 8 PM शी विल हॅव बीन स्टडिंग हिअर फॉर 3 hours. रात्री 8 वाजेपर्यंत ती 3 तासांपासून अभ्यास करत असेल. बाय नेक्स्ट इयर दे विल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 years. पुढच्या वर्षांपर्यंत त्यांना इथे राहताना 10 वर्षे पूर्ण झालेली असतील. तर मित्रांनो, आज आपण इंग्लिशमधल्या सर्व 12 टेन्सेस अगदी सोप्या पद्धतीने शिकलो. सुरुवातीला 12 टेन्सेस खूप कठीण वाटू शकतात, पण प्रत्येक टेन्सचा यूज आणि फॉर्म्युला समजून घेतला तर ते खूप सोपे होतात. तुम्ही हा व्हिडिओ एकदा पाहून थांबू नका. एक्झाम्पल स्वतः तयार करा आणि मोठ्याने बोलण्याचा सराव करा, कारण इंग्लिश शिकण्यासाठी फक्त ग्रामर समजणे पुरेसे नाही. प्रॅक्टिस इज द की. जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्पीकवेला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग अँड कीप स्पीकिंग इंग्लिश. थँक्यू.